लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो तुम्हाला डबल गिफ्ट भेटणार म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार अशा स्वरूपाची एक गुड न्यूज, एक खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। टीव्ही 9 ची एक बातमी आली आहे, साम टीव्हीची एक बातमी आली आहे। अशा दोन बातम्या तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे लाडक्या ताईंनो, कारण की डबल गिफ्ट भेटणार। आता निवडणुका जवळ आल्यात आणि सरकार वेगवेगळ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी वेगवेगळे गिफ्ट देत असतं। त्या स्वरूपात हे डबल गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे का हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की डबल गिफ्ट भेटायला पाहिजे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला या ठिकाणी 16वा हप्ता भेटला होता का? 16वा हप्ता जर भेटला असेल, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला हे डबल गिफ्ट भेटू शकतंय। त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचंय आणि केवायसी लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंची बाकी आहे, कुणाकुणाची झाली आहे, सर्वांनी आपलं आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो केवायसी करणं पण खूप गरजेचं आहे, कारण की केवायसी जर नाही केली तर तुम्हाला पुढचे हप्ते, आता तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला भेटून जाईल केवायसी नसली तरी पण पुढचे जे हप्ते असणार केवायसी बंद झाल्यानंतर ते हप्ते तुम्हाला भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे सर्वांनी केवायसी करून घ्यायची। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया। डबल गिफ्ट म्हणजे नेमकं काय असणार आहे, कुणाला भेटणार आहे, सगळं बघूया चला। आणि ही गुड न्यूज तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी बघा 3000 रुपये कुणाला मिळणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। नंतर जीआर कधी येणार आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा शेवटचा आठवडा चालू झालाय, नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा चालू झालाय। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता अजून पण वाटप झालेला नाहीये किंवा त्याची अजून जीआर पण आलेला नाहीये। मग हा जीआर कधी येणार आहे तर लाडक्या ताईंनो बघा, या आठवड्यात जीआर येण्याचे खूप मोठे चान्सेस तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी किंवा मागचा जो हप्ता होता त्याचा या ठिकाणी 29 तारखेला काहीतरी जीआर आला होता, 29 तारखेला त्याच महिन्यामध्ये जीआर आला होता। आता पण नोव्हेंबर महिना चालू आहे आणि याच महिन्यामध्ये जीआर यायला पाहिजे असे आपण सरकारकडे मागणी करत आहोत की लवकर, जसं मागच्या वेळेस आपण मागणी सुरू केली होती त्या यावेळेस पण अशीच मागणी आपण करत आहोत। निवडणुकीमध्ये जर या ठिकाणी निवडणुका जर होणार आहेत तर नक्कीच आपल्या सरकार या ठिकाणी मदत करणार आहे, आपली मागणी पूर्ण करणार आहे। त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच आठवड्यामध्ये जीआर काढायला पाहिजे, वितरणाचा जीआर काढायला पाहिजे। निवडणुकीच्या 3 डिसेंबरला निवडणूक आहे, त्याच्या अगोदरच या ठिकाणी हप्ता वाटप सुरू व्हायला पाहिजे। तर जीआर केव्हा येणार हे आपण बघूया आणि काय गुड न्यूज काय आहे, नेमकी काय तुम्हाला डबल हप्ता भेटणार आहे हे सगळं दाखवतो एकदम पुराव्यासहित। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला वेळ लागेल तर व्हिडिओला आता सुरुवात करूया। काय डबल हप्त्याची गोष्ट आहे बघूया। टीव्ही 9 ची बातमी तुमच्या समोर दिसते बघा लाडके ताईंनो, टीव्ही 9 ची बातमी आहे, अपडेटेड डेट 24 नोव्हेंबर 2025, म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। काय बातमी तुम्ही स्वतः वाचून घ्या, मी बोलत नाहीये, टीव्ही 9 ची बातमी आहे, तुम्ही स्वतः वाचून घ्या लाडक्या ताईंनो। बघा, लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट। बघा, मी काय दुसरं काय बोललोय का? नाही, ज्या टीव्ही 9 मध्ये जे सांगतोय तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। काय आहे बघा, लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट। काय आहे गुड न्यूज बघा, काय आहे गुड न्यूज, डबल गिफ्ट काय काय लाडक्या ताईला कधी भेटणार आहे 3000 रुपये, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 17वा 18वा हप्ता कधी भेटणार आहे हे आपण बघणार आहोत। तर बघा, महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे। याच दरम्यान आता लाडक्या बहिणींना एक मोठी गुड न्यूज मिळालेली आहे। बघा, गुड न्यूज या ठिकाणी भेटलेला आहे। त्यांचे काय असतील ते जे सूत्र असतील किंवा त्यांचे रिपोर्टर असतील किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी कुणाला विचारलं असेल तर या ठिकाणी त्यांना एक समजलंय की ह्या ठिकाणी शक्यता आहे गुड न्यूज भेटण्याची, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र भेटण्याची। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला कसं वाटेल? परत एक छोटा प्रश्न विचारतो, गुड न्यूज आता या ठिकाणी टीव्हीवर पण यायला सुरुवात झाली आहे। टीव्ही 9 ची ही बातमी आहे, त्याचबरोबर साम टीव्हीची पण तुम्हाला मी बातमी दाखवतो, त्यांनी पण तेच सांगितलंय 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र भेटणार का? कारण की इलेक्शन आलेले आहेत आणि मागच्या वेळेस पण इलेक्शनच्या वेळेस 2 हप्ते एकत्र भेटले होते, तर यावेळेस पण भेटणार का? अशा स्वरूपाची ही मोठी बातमी तुमच्या समोर या ठिकाणी लाडक्या ताईंनो दाखवत आहे। तर बघा, या ठिकाणी टीव्ही 9 नी ही बातमी काय दिली आपण, आजची लेटेस्ट बातमी आहे बघा लाडक्या बहिणीसाठी। या ठिकाणी तुम्ही जास्त काय सगळ्या गोष्टी
पण आता बघा आता काळजीचं कारण नाहीये. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यावर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे. स्पष्ट शब्दात लिहिले बघा. आणि हे तुम्हाला मी मागेच सांगितलेलं आहे बघा. भरपूर दिवसाचा आपले व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की लाडक्या बहिणीच्या योजनेवर या ठिकाणी आचारसंहितेचा यावेळेस काही परिणाम होणार नाहीये. तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आपले सगळे जुने व्हिडिओ जाऊन बघा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर आपण ही सांगितलं होतं, कारण की लाडकी बहीण योजना ही जुनी योजना आहे. आता तिला 1 वर्षाच्या वर वेळ झालेला आहे. नवीन जर योजना असेल तर सरकारला प्रॉब्लेम येतो आचारसंहितेमध्ये, पण ही लाडकी बहीण योजना जुनी झाली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर आता जर आपण रिसेंटली बघितलं संजय गांधी योजना, या योजनेचा पण हप्ता वाटप सुरू झालं, काहीतरी 19-20 तारखेला सुरू झाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेवर काही प्रॉब्लेम येणार नाही. आचारसंहिता असली तरी तुम्हाला हप्ता वाटप होणार, ही महत्वाची गोष्ट आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार असे प्रशासनाकडून हिरवं कंदील दाखवण्यात आलेला आहे बघा. या ठिकाणी TV9 ची ही बातमी आहे आणि तुम्ही स्पष्ट शब्दात वाचा. मी वाचण्यापेक्षा तुम्ही वाचा, डबल वाचा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. हिरवा कंदील म्हणजे काय, त्याला एक प्रकारचे आपण म्हणतो त्याला गो अहेड, जा, म्हणजे योग्य, म्हणजे हे जे बोलतायत ते खरं होईल अशा स्वरूपात एक महत्वाची बातमी समोर आली. तर लाडक्या बहिणींना सगळ्याला असं वाटतंय का की ही गुड न्यूज लवकरात लवकर भेटायला पाहिजे, GR लवकरात लवकर यायला पाहिजे. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जरी या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की डबल हप्ता येईल, जरी नाही आला तरी लगेच असं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नोव्हेंबर महिन्याचा हप्ताचा GR पण आला या आठवड्यात तरी खूप चांगलं होणार आहे. नोव्हेंबर, कारण आचारसंहितामध्ये हप्ता येणं खूप गरजेचं आहे. जर हप्ते पुढे गेले तर प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे सरकारकडे एक विनंती आहे, बाबा कमीत कमी आम्हाला हप्ता आमचा तो नोव्हेंबर महिन्याचा तरी हप्ता लवकरात लवकर द्यायला पाहिजे. ह्या महिन्याच्या ह्या आठवड्यामध्ये या ठिकाणी GR काढायला पाहिजे आणि GR काढून लगेच वितरणाची घोषणा करायला पाहिजे निवडणुकीच्या अगोदर. आणि सगळ्यात महत्वाची सरकारकडे अजून एक विनंती माझ्यातर्फे, हा गुरुदादाकडे एक विनंती आहे, यावेळेस कोणत्या लाडक्या बहिणींना बाहेर काढू नका. जसं 26 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढलं होतं, त्यातल्या बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पण हप्ते भेटलेले नाहीयेत. 15वा 16वा पण हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून सरकारने सर्व लाडक्या बहिणींना सरसगट यावेळेचा हप्ता द्यायला पाहिजे असं मी सरकारकडे विनंती करत आहे. डबल गिफ्ट सरकारतर्फे भेटायला पाहिजे निवडणुकीमार्फत, म्हणजे निवडणुकीच्या साठी तरी हे कमीत कमी डबल गिफ्ट भेटावं असं सरकारकडे आपली मागणी आहे. साम टीव्हीची पण बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी काल दाखवली आहे बघा. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, म्हणजे 2 न्यूजपेपर मध्ये 2 TV चॅनलवर ही बातमी लागायला लागली. आणि आपण पण ही मागणी करत आहोत लाडक्या बहिणींनो. आपण मागण्या केल्या, मी जवळजवळ मागच्या आठवड्यापासून ही मागणी करतोय की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. कारण की परत काय होतं, पुढे पुढे गेलं की पुढे जातं. त्याच्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. आणि बघा या स्वरूपात साम टीव्हीनी TV9नी पण बातमी आता लावलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं? आता बघा हे तर मी मागणी तुमच्यासाठी करत आहे, लाडक्या बहिणीच्या वतीने ही मागणी करत आहे. तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणींनो? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या मागणीमध्ये काय वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्या 2 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिली मागणी होती आपली मुदतवाढची, ती पूर्ण झाली. पतीला वडील नाहीये त्यांना ऑप्शन पण आलेलं आहे. आता एक महत्वाची अजून एक आपल्याला ह्या 3 महत्वाच्या मागण्या या ठिकाणी सरकारकडे पूर्ण करून घ्यायच्या आहेत. ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्यांना हप्ता भेटायला पाहिजे. सरकार मायबाप ही मागणी एवढी पूर्ण करा, ही सरकारकडे विनंती आहे. त्याच्यानंतर KYC करताना काय होतंय, त्यांच्या चुका झाल्या, त्यांच्या अपडेट करायची या ठिकाणी ऑप्शन यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं नावच EKYC मध्ये येत नाही, EKYC त्यांना करणं होत नाहीये, त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी यादीत नाहीयेत, त्यांना पण या ठिकाणी लवकरात लवकर समाविष्ट करून घ्या. त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते दूर करावं ही सरकारकडे विनंती आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या मागण्यांना सहमत असताल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं लिहायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. लाडक्या बहिणींनो आपण पुढाकार घेत आहेत. 2 मागण्या पूर्ण झाल्यात, बाकीच्या पण पूर्ण होतील. सपोर्ट करा सर्वांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.